विद्यार्थी मित्रांनो, संस्कृत सॉन्ग बाय अमोल महाजन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक सुस्वागतम। तर विद्यार्थी मित्रांनो, मी महाजन सर आपल्यासाठी 10वी कक्षा संपूर्ण संस्कृतम त्यामध्ये आपण आज व्यसने मित्र परीक्षा हा मागे आपण 10वीचा जो भाषाभ्यास आहे तो आपण टाकला आणि आता या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण वर्ग 9वी संपूर्ण संस्कृत या विषयामध्ये जो एकादश पाठ आहे, जो 11वा पाठ आहे, त्याचं नाव आहे मनसह स्वच्छता। त्या पाठावर आज आपण चर्चा करणार आहोत। चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मनाची स्वच्छता, मनसह स्वच्छता म्हणजे मनाची स्वच्छता या पाठावर आपण आज चर्चा करणार आहोत। श्यामची आई इति पांडुरंग सदाशिव साने अर्थात साने गुरुजी महोदयेन मराठी भाषया विरचितम पुस्तकम। की श्यामची आई हे पांडुरंग सदाशिव साने, ज्यांना आपण साने गुरुजी म्हणतो, या महोदयाने मराठी भाषेमध्ये हे रचलेले हे पुस्तक आहे। अस्मिन् पुस्तके तस्य आत्मकथनपरा कथा सन्ति। आणि या पुस्तकामध्ये त्यांची स्वतःच्या आत्मकथनपरा म्हणजे स्वतःची कथा यामध्ये दिलेली आहे। एतः स्मरण कथा बालकानां कृते बोधपरा संस्कारक्षमाः मातृस्नेह वर्तकाच। ही जी स्मरण कथा आहे म्हणजे ही आठवून लिहिलेली कथा आहे आणि ही कथा बालकांसाठी बोधपर देणारी आहे, बोध देणारी आहे, संस्कार देणारी आहे, क्षमा देणारी आहे आणि मातृस्नेह वर्धका म्हणजे आईवर जो प्रेम कसं वाढते हे या कथेमधून आपल्याला पाहायला भेटते। श्यामः प्रतिरात्रं स्वमित्रेभ्यः स्वजीवन आधारिताः स्मृती कथाः कथयति। जो श्याम आहे तो प्रतिरात्रम प्रत्येक रात्रामध्ये स्वतःच्या मित्रांना स्वतःच्या जीवनावर आधारित असलेली जी स्मृती कथा आहे तो सांगत असतो। संस्कृत अनुवादद्वारा अस्य आदर्शभूतस्य पुस्तकस्य परिचयः कारितः डॉक्टर मंजुषा कुलकर्णी महाभागया। की या संस्कृत अनुवादद्वारा या आदर्शभूत पुस्तकाचा जो परिचय आहे जे डॉक्टर मंजुषा कुलकर्णी आहे या महाभागेंनी केलेला आहे। तस्मात् पुस्तकम अयम प्रारंभ। या श्यामच्या आई त्या पुस्तकामधून हा प्रसंग आपण इथं अभ्यासणार आहोत। तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत सुंदर हा पाठ आहे आणि या पाठाची आपण अत्यंत सुंदर चांगल्या प्रमाणे आपण त्याचा अर्थ पाहूया। बाल्यादेव द्विवारं स्नानं करोमि स्म अहम। अहम म्हणजे मी, बाल्यादेव बालपणापासून लहानपणापासून द्विवारं स्नानं करोमि 2 वेळेस आंघोळ करत होतो। की अहम म्हणजे मी, की श्याम म्हणत होता की लहानपणापासूनच मी 2 वेळेस आंघोळ करत होतो। श्यामेन कथा आरब्धा, श्यामने कथा काय झाली आरंभ केली। द्विवारस्य स्नानस्य अभ्यासः उत्तमः। की जे आहे 2 वेळा आंघोळाने काय होते बघा, द्विवारस्य स्नानस्य अभ्यासः 2 वेळ स्नानाचा अभ्यास, उत्तमः म्हणजे 2 वेळेस स्नानाचा अभ्यास म्हणजे स्नान करणे उत्तमच चांगले आहे। 2 वेळेस आंघोळ केल्यावर चांगले होते। रात्रो निद्राया पूर्वं स्नानं कुर्मः। रात्री झोपण्यापूर्वी जर स्नान करावे, कुर्म म्हणजे स्नान करावे, तर काय होते स्नान केल्यामुळे, ज्यामुळे शरीरम स्वच्छम शरीर स्वच्छ होते, सतेजः ते सतेज होते म्हणजे तेज येते आणि लघुभारमिव च भासते आणि स्वतःचा जो भार आहे तो लघु होतो, छोटा भार होतो। निद्राया पूर्वम प्रार्थना कुर्म एतद् भवति मनसः स्नानम। आणि निद्राया पूर्वम म्हणजे झोपेच्या पूर्वी आपण प्रार्थना करतो, हे झाले मनाचे स्नान, हे होते मनाचे स्नान। यदि शरीर मन स्वच्छे तरी निद्रा उत्तमा होती। यदि जर शरीर आणि मन स्वच्छ असेल तर निद्रा उत्तमा होती। निद्रा म्हणजे झोप चांगली येते। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचा आपण मराठीमधून पुन्हा अर्थ बघूया। लहानपासून मी 2 वेळा स्नान करत होतो। श्यामने कथा सांगण्यास सुरुवात केली। 2 वेळ स्नानाचा अभ्यास म्हणजे स्नान करणे चांगलेच असते। रात्री झोपण्यापूर्वी स्नान करावे, ज्यामुळे शरीर स्वच्छ, सतेज आणि हलके झाल्यासारखे वाटते। झोपेच्या पूर्वी आपण प्रार्थना करतो, अशा प्रकारे मनाचे स्नान होते। शरीर मन स्वच्छ असेल तर झोप आपली कशी येते, चांगली झोप आपल्याला मिळते। अशा प्रमाणे इथं श्याम म्हणत आहे। तर चला बघूया आपण आता पुढचा पॅराग्राफ।
मग काय होते बघा, एकदा प्रतिदिनमेव खेलित्वा अहम गृहम आगत्य आणि स्नानार्थम गतवान. एकदा प्रतिदिनमेव खेलित्वा, एकदा मी दररोजच्या प्रमाणे खेलित्वा खेळून अहम गृहम आगत्य मी घराकडे आलो आणि स्नानार्थम गतवान अंघोळीला गेलो, स्नान करण्यासाठी गेलो. सायंकालस्य स्नानार्थम अधिकस्य जलस्य आवश्यकता न भवति, की संध्याकाळच्या म्हणजे सायंकाळच्या स्नानासाठी अधिक जलस्य म्हणजे जास्त पाण्याची गरज आवश्यकता न भवति, आवश्यकता नसते, अधिक पाण्याची आवश्यकता नसते असं श्याम म्हणतो. स्नानम समाप्य, स्नान माझे समाप्त झाले. स्नान संपल्यानंतर मया उक्तम मी म्हणालो. अंब शुष्कय मे अंगम, आई शुष्कय म्हणजे कोरडे कर किंवा वाळव, मे म्हणजे माझे, अंगम म्हणजे शरीर, कोरडे कर माझे शरीर. जलम समाप्त शुष्करम शुष्कय मे अंगम, पाणी समाप्त झाले आहे, लवकर कोरडे कर माझे अंग. इति उच्चे अवदम अहम, असं मी जोराने ओरडलो. अहम म्हणजे मी. तर मी साने गुरुजी म्हणतात असं मी काय केलेलं आहे, जोराने ओरडलो मी. सायंकाले मे माता स्वशाटिकया मम शर्यम मार्जयति स्म, सायंकाळी म्हणजे संध्याकाळी माझी आई स्वतःच्या साडीनेच माझे शरीर काय करत होती, पुसत होती, स्वच्छ करत होती. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आईची माया किती सुंदर असते. तर बघा आपण एकदा प्रतिदिनापासून ते मार्जयतीपर्यंत आपण काय करूया, मराठी अर्थ बघूया. बघा, एकदा मी दररोजच्या प्रमाणे खेळ खेळून घरी येऊन स्नान करण्यासाठी गेलो, तेव्हा संध्याकाळच्या स्नानासाठी जास्त पाण्याची गरज नसते. स्नान संपल्यानंतर मी म्हटले, आई माझे शरीर वाळव अथवा कोरडे कर, पाणी संपले आहे, लवकर माझे शरीर कोरडे कर, असे मी मोठ्याने म्हणालो. संध्याकाळी माझी आई आपल्या साडीनेच माझे शरीर स्वच्छ करत होती, मार्जयति स्म. चला पुढे बघूया. आता तिची आई माता आगता मम अंगम मार्जितवती आज्ञाम च दत्तवती. माता आगता आई आली आणि मम अंगम मार्जितवती माझे अंग म्हणजे शरीर मार्जित होती पुसत पुसत आज्ञाम च दत्तवती आज्ञा बी देत होती. काय आज्ञा देत होती बघा, देवपूजार्थम पुष्पाणी आनेशाम, ही देवपूजेसाठी पुष्प म्हणजे फुले आण, श्याम म्हणजे श्याम असे, इति म्हणजे असे की देवपूजासाठी फुले आण असे. मम पादतलो आद्रोस भविष्यतः, की माझे जे पायाचे तळवे होते, बघा थोडंसं आपण कमी करूता. मम पादस्थलो आद्रोस्तः, मी माझ्या पायाचे तळवे, आद्रो म्हणजे ओले आहेत, स्तः म्हणजे आहेत. मृत्तिकया मलिनो भविष्यतः, मृत्तिकया म्हणजे मातीने ते कसे आहेत, मलिनो म्हणजे मळालेले आहेत, मातीने मळालेले आहेत. अतः मम पादतलो स्वच्छ करू, अतः म्हणून मम पादतलो, मम म्हणजे माझे, पादतलो म्हणजे पायाचे तळवे सुद्धा स्वच्छ करू, स्वच्छ कर. इति पादतलो आद्रोस्तः. मग आता आई काय म्हणते बघा, इति पादतलो आद्रोस्तः तर्हि किम जात रेषाम, पायाचे तळवे आद्रो म्हणजे ओले आहेत, तर्हि किम जात म्हणजे काय जात रेषाम, असा आईने प्रश्न केला. अधुना किम वस्त्रेण मार्जयामी, आता मी कोणत्या कपड्याने किंवा कोणत्या वस्त्राने पायाचे तळवे मार्जयामी म्हणजे पुसू या स्वच्छ करू. तर तो काय म्हणतो बघा, आता श्याम म्हणतो, अंब तव शाटिकांचलम पाशाने विस्तारे, आई तुझा साडीचा पदर जो आहे पाशाने म्हणजे दगडावर, विस्तारे म्हणजे पसर. तर आई काय म्हणते बघा, श्याम अतीव हट्टी स्वभाव असी, श्याम तू अत्यंत हट्टी स्वभावाचा आहेस, असे बोलून बघा, इति उक्त्वा मात्रा शाटिकांचलक विस्तारितम, आईने असं बोलून साडीचा पदार विस्तारितम विस्तारला म्हणजे पसरला. आणि मग लेखक काय म्हणतात, श्याम काय म्हणतात, अहम चरणो तदोपरी स्थापयित्वा, मी माझे दोन्ही पाय त्यावरील स्थापयित्वा म्हणजे ठेवून, शुष्को कारयित्वा ठेवून पाय जे आहेत शुष्को म्हणजे कोरडे करून, निर्गतवान निघून गेलो. कोरडे करून निघून गेल्यानंतर काय झालं, तो तर निघून गेले साने गुरुजी. मातुः वस्त्रम आद्रम अभवत, आईचे कपडे आद्रम म्हणजे ओले झाले.
बघा पुन्हा एकदा आपण याचा मराठी अर्थ माता आज्ञा माता आगतापासून ते आपण बघूया. चला तर आई आली ते झाले. माता आगता मम अंगम मार्जित वैती. हां, माता आगता आई आली, माझे शरीर स्वच्छ केले आणि आदेश दिला, श्याम देवाच्या पूजेसाठी फुले आण. माझ्या पायाचे तळवे ओले आहेत, मातीने मळालेले आहेत, म्हणून माझ्या पायाचे तळवे पण स्वच्छ कर. असे पायाचे तळवे ओले असले तर काय होणार आहे? आता कोणत्या कपड्याने स्वच्छ करू? आई तुझ्या साडीचा पदर दगडावर पसर. तर आई म्हणते, श्याम तू अतिव हट्टी स्वभावाचा आहेस. असे बोलून आईने साडीचा पदर पसरवला आणि त्यावर माझे पाय ठेवून कोरडे करून गेलो व आईचे कपडे कसे झाले? ओले झाले. अशा प्रकारचा हा छोटासा पॅराग्राफ इथे होता. बघा पुढच्या पॅराग्राफला आपण थोडंसं मोठं करूया. चला पुढे. चला पुढं. तस्मिन् समये त्यावेळी शाटिका परिवर्तनं कर्तुं न शक्यते इति मया न चिंतितम. की त्यावेळी तिला साडी बदलणे, बघा शाटिका परिवर्तन म्हणजे साडी बदलणे सुद्धा शक्य नव्हते. इत्यपि मया न सुद्धितम. इत्यपि म्हणजे हा सुद्धा मी न चिंतितम विचार केला का नाही? विचार केलेला नाही. एवढा सुद्धा मी विचार केलेला नाही. पुढं काय होते बघा. पुत्रचरणो परंतु पुत्रचरणो मलिनो न भवेताम. बघा परंतु पुत्राचे चरण परंतु मुलांचे पाय मलिनो न भवेताम मलिन होऊ नये म्हणून पुत्रेच्या पूर्णा भवेत एतदर्थम स्वशाटिका आद्रा कृता. आणि पुत्राची इच्छा म्हणजे मुलाची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून तिने आपली जी साडी आहे ती आद्रा कृता ओली केली. बघा माता पुत्रार्थम किम किम न करोती. की माता जो आहे आई जी आहे पुत्रासाठी किम किम न करोती काय काय नाही करत. किम किम न सहते काय काय सहन करत नाही. आणि किम किम न समर्पयती काय काय देत नाही किंवा काय काय समर्पण करत नाही. अहम गृहस्य अंतर्भागम गतवान. साने गुरुजी म्हणतात मी घराच्या अंतर्भाग म्हणजे घराच्या आत गेलो. पूजार्थम पुष्पाणी स्थापितवान. आणि पूजेसाठी आणलेले जे पुष्प आहेत ते मी स्थापितवान म्हणजे फुले ठेवली. माता दीपम गृहीत्वा आगतवती च उक्तवती. आई दिवा घेऊन आली आणि उक्तवती म्हणजे बोलली. काय बोलली? श्याम चरणो मलिनो भवतः न भवतः. श्याम तुझे पाय मलिन होऊ नयेत म्हणून यथा प्रयतसे म्हणून तू प्रयत्न करतोस. तथैव त्याचप्रमाणे किंवा तसे मन मलिनम न भवतु मन सुद्धा मलिन होऊ नये. एतदर्थ म्हणजे यासाठी अपि प्रयतस्व या सुद्धा प्रयत्न कर. यासाठी सुद्धा तू प्रयत्न कर. बघा किती छान पंक्ती सांगली. पुन्हा आपण एकदा म्हणूया. श्याम तुझे पाय मलिन होऊ नये म्हणून तू प्रयत्न करतोस. तसेच मन मलिन होऊ नये म्हणून मन सुद्धा मलिन होऊ नये म्हणून यासाठी सुद्धा प्रयत्न कर. अपि प्रयत्नस्व म्हणजे प्रयत्न कर. आणि एवढं म्हणल्यानंतर आई पुन्हा शेवटला म्हणते प्रार्थे देवम शुद्ध बुद्ध्यार्थम. शुद्ध बुद्धीच्या प्राप्तीसाठी देवम प्रार्थे देवाकडे काय कर? प्रार्थे म्हणजे प्रार्थना कर. अशा प्रकारे हा जो पॅराग्राफ आहे तो पॅराग्राफ आपण इथे बघितला. या पॅराग्राफचा पुन्हा एकदा मराठीमधून अर्थ आपण पाहूया. त्यावेळी तिला साडी बदलणे सुद्धा शक्य नव्हते. याचा सुद्धा मी विचार केला नाही असे साने गुरुजी म्हणतात. परंतु मुलाचे पाय मलिन होऊ नयेत मुलांची इच्छा पूर्ण व्हावी यासाठी तिने आपली स्वतःची साडी ओली केली. आई मुलांसाठी काय काय करत नाही, काय काय सहन करत नाही, काय काय देत नाही. मी घराच्या आत गेलो, पूजेसाठी फुले ठेवली. आई दिवा घेऊन आली आणि म्हणाली श्याम तुझे पाय मलिन होऊ नयेत म्हणून एवढा प्रयत्न करतोस. तसे मन सुद्धा मलिन होऊ नये यासाठी सुद्धा प्रयत्न कर. आणि शुद्ध बुद्धीच्या प्राप्तीसाठी देवाकडे तू काय कर? प्रार्थना कर. अशाप्रमाणे इथे हा आपण
छोटासा हा पाहिला. आता शेवटचा आपण पाहूया. बघा तर मग, भो मित्रांनी कियंत मधुरा शब्दा. अहो मित्रांनो, किती, कियंत म्हणजे किती, मधुरा म्हणजे गोड, शब्दा म्हणजे शब्द होते. किती गोड शब्द होते ते, की पावित्र्यार्थम स्वच्छताये वयम प्रतिदिनं प्रयतामहे. आपण पवित्रतासाठी आणि स्वच्छतेसाठी आपण दररोज, प्रतिदिन म्हणजे दररोज काय करतो, की प्रयतामहे प्रयत्न करतो. वस्त्र स्वच्छतार्थम शालनचूर्णम अस्ति. हे कसा प्रयत्न करतो, की वस्त्र जर स्वच्छ करायचं असेल तर आपण काय करतो, शालनचूर्ण वापरतो. चंदनार्थम शरीरार्थम चंदन फेनकानि सन्ति. जो आपलं दररोज म्हणजे शरीरार्थम, आपल्या शरीरासाठी काय आहे, की चंदन फेनक आहेत. हे व्यवस्थित. वस्त्र स्वच्छतार्थम शालनचूर्णम अस्ति. बघा, वस्त्र म्हणजे कपडे धुण्यासाठी अनेक शालनचूर्ण म्हणजे पावडर आहेत. शरीरार्थम चंदन फेनकांती, शरीर स्वच्छतेसाठी चंदनांची साबणे आहेत. बघा, आणि शरीरच्या वस्त्राणी मलिनानी न भवंतु. पुन्हा एकदा, शरीर आणि वस्त्र मलिन होऊ नये म्हणून अतः सर्वे प्रयत्नं कुर्वन्ति. त्यामुळे आपण सर्वजण काय करतो, प्रयत्न करतो. परंतु अपि वयम मनसः स्वच्छता प्रयतामहे. अपि वयम मनसः स्वच्छताये प्रयतामहे. परंतु आपण मनाच्या स्वच्छतेसाठी काय प्रयत्न करतो का, हा प्रश्न अत्यंत साने गुरुजी यांनी आपल्याला याच्यामध्ये दिलेला आहे. की बघा, आईने जो प्रश्न केलेला आहे, की आईने हा प्रश्न केलेला आहे, की स्वाम, ज्याप्रमाणे तू पाय मिळू देत नाही, त्याप्रमाणे तू मन बी मन सुद्धा मलिन होऊ नये यासाठी सुद्धा तू प्रयत्न कर. असे अत्यंत सुंदर शब्द आईचे होते. आणि ते पण इथं साने गुरुजींनी मांडायचा प्रयत्न केला, की आपण दररोज पवित्रतेसाठी, स्वच्छतेसाठी दररोज प्रयत्न करतो. कपडे धुण्यासाठी निरमा असतो, शरीरासाठी साबण असते, आणि आपण शरीर आणि कपडे मलिन होऊ नये म्हणून आपण सर्वजण प्रयत्न करतो. परंतु आपल्याला मनाच्या स्वच्छतेसाठी काय प्रयत्न करतो का, हा प्रश्न आपल्याला मनसः स्वच्छता या पाठातून भेटतो. तर विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच या पाठामध्ये आपली मनाची स्वच्छता व्हावी म्हणून आपल्याला इथे मनसः स्वच्छता पाठ दिला. पुढच्या आपण पाठामध्ये आपण मनसः स्वच्छता या पाठाचा जो अभ्यास आहे तो घेऊन येणार आहेत. तोपर्यंत आपण पुनर्मिलामः. एकदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर बिलकुल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन करा, आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला भेट द्या. तोपर्यंत धन्यवाद. पुनर्मिलामः.